लक्ष्मीच्या पावलांनी या आजच्या भागामध्ये तुम्हाला आज इंटरेस्टिंग ट्विस्ट पाहायला भेटणार आहे आणि ती पाहण्यासाठी हा अपडेट आजचा तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर आज आपली काजल आणि संगीता खूप खुश असतात। काजलची आई संगीता सगळ्या घरामध्ये ना मस्त अगरबत्ती घेऊन दरवळायला वास ठेवते आणि देवाची पूजा वगैरे करून झालेली असते आणि तेवढ्यात काजल दारातून आतमध्ये एंट्री करते। पाहते तर काय, हे काय आईचं आज नवीनच असतं। आई खूप खुश दिसते। ती तिला ते कारण विचारते की तू आज का खुश आहेस। तर काजलला ती सांगते की तुला माहिती आहे का, आपली कला ती तिच्या घरामध्ये गेलेली आहे। तर हे ऐकून काजलला सुद्धा अगदी खूप खुशी होते आणि त्यानंतर ना काजल बोलते की आई तुझ्या एक लक्षात येते का, आपली तायडी केव्हा घरात जाणार होती ते आठव बघ। मग जेव्हा संगीताला हे आठवतं की मानाने मला जेव्हा ती घरात घेऊन जातील तेव्हाच मी घरामध्ये जाणार आहे, म्हणजे आपल्या तायडीचा मानाने सन्मानाने घरामध्ये एंट्री झालेली आहे। त्यामुळे आपण खरंच ती खूप लकी आहे आणि तिचं हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। तर यानंतर असं दाखवलेलं आहे की अचानकच काजलच्या पप्पांची तब्येत बिघडते, त्यांच्या डोळ्यामध्ये काहीतरी जातो मसाला वगैरे आणि अचानकच तब्येत बिघडते। तर तेव्हा ना त्यांना एक गृहस्थ घरी घेऊन येतात आणि म्हणतात की यांची अचानकच तब्येत बिघडलेली आहे। तेव्हा ते सांगतात की माझं ड्रॉप जे डोळ्यामध्ये टाकायचं होतं ते अचानकच संपून गेलं। तेव्हा संगीता म्हणते मी माझ्या कलाला सांगते की तू तुझ्या नवऱ्याची काळजी घेत जा आणि मीच इथे कमी पडली माझ्या नवऱ्याची काळजी घ्यायला। आता यानंतर आपण पाहूया, रात्रीची वेळ झालेली असते आणि कला ती बेडरूम मध्ये जाऊन तिच्या जागेवर अंथरूण करून झोपायची तयारी करते। तेवढ्यात हे अद्वैत पाहतो। आता अद्वैत म्हणतो नाही 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 नाही, तू तिथे झोपायचं नाहीयेस। तर ती म्हणते काय झालं, हा असं का म्हणतोय। तो म्हणतो नाही नाही, तू तिथे झोपायचं नाहीस, तू ना माझ्या बेडवर झोपायचं। काय आहे ना, तुझी छान तिथे झोप लागेल, मला खाली झोपू देत, कारण मला ना आता खाली झोपायचं आहे आणि प्लीज हा अख्खा बेड तुझा आहे। तर ती म्हणते चांदेकर नक्की तुला काय झालेलं आहे, तुला ताप वगैरे तर नाही ना आला, तुझी तब्येत तर बरी नाही ना। तर चांदेकर म्हणतो नाही नाही नाही, कसं आहे ना, मला ना सगळं व्यवस्थित लागतं हे खरं आहे, पण जे काही करतो ते कम्फर्टेबल सुद्धा असलं पाहिजे। महत्वाचं काय माहितीये का, झोप लागणं ती कुठेही असू दे, मग त्यासाठी मी खाली झोपू शकतो आणि तुझा हा अख्खा बेड आहे तर तू बेडवर झोप। आता हे पाहून कलाला तर शॉकच बसतो की अरे हे काय। आता ती म्हणते हे सगळं चादर वगैरे विस्कटून टाकलेले आहेस, असं मला विस्कटलेली चादर वगैरे चालत नाही, सरळ कर बेड। तेव्हा तो म्हणतो हो हो मी करून देतो ना, आणि तो नीट करतो आणि तिला म्हणतो आता तू शांत झोप। आता तो खाली झोपतो आणि ठरवतो की आता हिला अजिबात त्रास द्यायचा नाही। आता यानंतर राहुलला ना गौरवचा फोन येतो, तो म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्सचा जो गौरव असतो त्याचा फोन येतो आणि तो सांगतो तू जे मला डायमंडचे सेट दिले होतेस त्याच्यामध्ये ना मी थोडेसे बदल केलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला मॉडेल सुद्धा हवी आहे, पण अशी मॉडेल हवी आहे की ती चांदेकरला टफ देईल। त्यामुळे असं कुणी असेल का याची आयडिया तो आपल्या राहुलला विचारतो। तर तेवढ्यात राहुल म्हणतो की माझ्याकडे एक अशी व्यक्ती आहे की ती चांदेकरला टफ देईलच आणि चांदेकरची सून आहे ती, असं तो त्याला आयडिया देतो। तेव्हा गौरव म्हणतो की हे चालेल का आणि ती करेल का। तर तो म्हणतो ती हे नक्कीच करेल आणि कसं आहे ना, आमच्या घरामध्ये काम करायला कुणाचीही नाहीये, त्यामुळे ही गोष्ट नक्की होऊ शकते। तू एकदा तिला कॉल करून बघ आणि त्यानंतर ती काय म्हणते हे पहा। आणि तोपर्यंत या साईडला आपला चांदेकर म्हणजेच आपला अद्वैत आणि आपली कला सकाळ झालेली असते, उठलेले असतात आणि भांडत असतात की बाथरूम मध्ये पहिल्यांदा आंघोळीला कोण जाईल। आता कला म्हणते आधी मी उठलेली आहे तर आंघोळीला मात्र मीच जाणार, आणि अद्वैत म्हणतो मी उठलेलो आहे तर मी जाणार, मला सांगायचं नाही, मला कामं आहेत। तर ती म्हणते असं होणार नाही आणि तेवढ्यातच त्याला पोलीस चौकीतून कोर्टातून फोन येतो की तुम्हाला ना हजेरीसाठी यावं लागेल। तेव्हा कला माघार घेते आणि म्हणते की ठीक आहे चांदेकर तू आंघोळ करून घे। तर तो कलाला म्हणतो नाही नाही अगं तू घे करून, सावकाश कर, काहीच प्रॉब्लेम नाही, मी आवरून जाऊ शकतो। आता कला म्हणते की बरं ठीक आहे मी करून घेते आणि ती जाते आंघोळीला आणि अद्वैत मात्र टेन्शन मध्ये येतो। जाण्याआधी ती मात्र म्हणते की आपल्याला लवकरच ऑफिसलाही गेलं पाहिजे आणि आपल्याला शोध घेतला पाहिजे पुन्हा
परत नव्याने. आता त्यासाठी आपल्या दोघांना विचार केला पाहिजे की आज त्यांना काय कारण द्यायचं आहे. तर इकडे आपला राहुल छान आरशात बघून केस विंचरत असतो आणि त्याला आपली नयना म्हणत असते की चल ना कुठेतरी शॉपिंगला जाऊया. आणि तेवढ्यात रोहिणी येते आणि रोहिणी म्हणते काय चाललंय तुमचं, जरा सावध व्हा. तिकडे आपला अद्वैत आणि कला प्रूफ शोधायच्या मार्गावर आहेत, तुम्हाला नवीन काहीतरी केलं पाहिजे. आणि तेवढ्यात नयनाला एक कॉल येतो. ते म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्स कडून तिला मॉडेलसाठी कॉल आलेला असतो आणि ते विचारतात तुम्ही आज आमच्या ज्वेलर्सचं मॉडेलिंग करणार का. आणि ते म्हणजे हिऱ्यांच्या सेटचं आहे आणि तुम्हाला आमच्यासाठी हे आजच करावं लागेल. तर आता नयना मात्र घाबरते. तिला आठवतं की मागच्या वेळेस आबा खूप ओरडले होते आणि तेव्हा ओरडताना हेही बोलले होते की कलाने मॉडेलिंग जी केलेली आहे ती तिच्या नवऱ्यासोबत आणि याच्यात तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण आता हे मला विचारतायत तर मी हे केलं तर पुन्हा तसाच ओरडा भेटेल का. आता हे विचार करत असताना ते अचानक म्हणतात की तुम्हाला पेमेंट सुद्धा चांगला देईल. तेवढ्यात ती म्हणते किती, तर ते म्हणतात 8. तर ती म्हणते अरे मी 8,000मध्ये मॉडेलिंग करूच शकत नाही, हा तर माझा ऐरागैरा खर्च आहे. तेवढ्यात ते म्हणतात की 8,000 नाही मॅडम, 8,00,000 रुपये आम्ही तुम्हाला देणार आहे. आता हे ऐकल्यानंतर आपली नयना काही थांबत नसते. तिने लगेच पटकन तोंडावर सांगून मोकळी होते की मी हे काम करू शकते. आता ही आयडिया मात्र आपल्या श्रीनाथ ज्वेलर्सला गौरवला आपल्या राहुलनेच दिलेली असते की तिचा वापर करूया. म्हणजे कसं होईल की आपल्याला चांदेकर ज्वेलर्सला तोंडावर पाडता येईल आणि त्यांच्या टफसाठी ही मॉडेल आपल्याला उत्तम ठरेल कारण ती चांदेकरांची सूनच असेल. आता हे इथे झाल्यानंतर कला आणि अद्वैतना ऑफिसला पोचतात आणि विचार करतात की आपले अद्वैत म्हणतो की या सगळ्यांना पाहून तुला असं वाटतं का यातला कुणीतरी चोर असेल, या सगळ्या गोष्टी त्याने केल्या असतील, तुला असं वाटतं का. मला तरी यांना पाहिल्यावर असं काहीच वाटत नाही. ऑलरेडी आपण काल चेकिंग केलेली आहे आणि आज यांना आपण काय रिझन द्यायचं असा विचार करतात. आता हे दोघंही विचार करत करत तो म्हणतो की ठीक आहे मला काही फाईल्स घ्यायच्या आहेत राहुलच्या कॅबिनमधून तर त्या मी घेतो. आता त्या फाईल्स घेऊन तो त्याच्या कॅबिनमध्ये येतो आणि तेव्हाच कला त्याला आयडिया सुचवत असते. तोपर्यंत कलाचा चुकून हात लागतो फाईल्सला आणि त्या सर्व फाईल खाली पडतात. आता त्या सर्व फाईल खाली पडल्यानंतर कला त्या फाईल घ्यायला उचलायला खाली बसते आणि त्या फाईल ठेवते. ती ठेवत असताना नेमकी ती फाईल तिच्या हाती लागते ज्याच्यामध्ये ना एक रिसिप्ट सापडते आणि ही रिसिप्ट आपल्याला वकिलाला द्यायला कोर्टात द्यायला हवी होती. ती असते त्या हिऱ्यांची रिसिप्ट. आता ही रिसिप्ट कोणाकडे सापडते तर राहुलकडे सापडलेली असते. तेव्हा कलाच्या लक्षात येतं की हे सगळं राहुलने मुद्दाम केलेलं आहे आणि ही रिसिप्ट आपल्या काही हाती लागू दिलेली नाहीये. आता हे कलाच्या लक्षात आल्यावर ती पटकन अद्वैतला म्हणते अद्वैत तुला माहित आहे का आपल्याला कोर्टामध्ये ही रिसिप्ट लागणार होती आणि त्यावेळेस आपल्याला ही रिसिप्ट अजिबात सापडली नाही. आपण पूर्ण ऑफिस शोधलं आणि हे राहुलला माहीत होतं आणि नेमकी हीच रिसिप्ट आपल्या राहुलकडे आहे. याचा अर्थ काय की हे त्याने मुद्दाम केलं. तर आता हे मुद्दाम का केलेलं आहे त्याचा जाब आपण त्याला विचारायचा आहे असं कला सांगते आपल्या अद्वैतला. आता कला आणि अद्वैत थेट घरी जातात ना तेव्हा उद्याच्या भागामध्ये हे दाखवलेलं आहे की आपला अद्वैत विचारतो की मी तुझ्या कॅबिनमध्ये गेलेलो होतो आणि तेव्हा मला या फाईल्समध्ये ही रिसिप्ट सापडलेली आहे. तर या रिसिप्टला तू का मला दिली नाहीस आणि तुला हे माहीत होतं ना तरी सुद्धा तू असं का केलंस. आता तेवढ्यात रोहिणी म्हणते म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे. आणि तेव्हाच कला उत्तर देते की म्हणायचं काय आहे नाही, त्याने याचा आन्सर द्यायलाच हवं कारण ही रिसिप्ट खूप महत्त्वाची होती आणि हे राहुलला माहिती होतं. त्यामुळे त्याने याचं उत्तर द्यायला हवं की त्याने असं का केलं. आणि मुळात ही रिसिप्ट जर माझ्या पर्समध्ये असती तर तुम्ही मात्र मला प्रश्न हा विचारलाच असता. तर राहुलने सांगायला हवं की ही रिसिप्ट त्याच्याकडे काय करते आणि त्याने का दिली नाही. आता हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी अपडेट घ्या.